नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक शिकणार आहोत, संधी आणि संधीचे प्रकार. सर्वात आधी एक साधा प्रश्न. आपण राम अधिक आलाय असे दोन शब्द वेगळे बोलतो का? नाही ना. आपण म्हणतो रामालय. हे जे दोन शब्द एकत्र येऊन उच्चारानुसार बदल होतात त्यालाच संधी असे म्हणतात. तर मित्रांनो, संधी म्हणजे काय? तर दोन शब्द एकत्र येताना त्यांच्या शेवटच्या आणि सुरुवातीच्या अक्षरांमध्ये जो बदल होतो त्याला संधी असे म्हणतात. म्हणजेच शब्द अधिक शब्द बरोबर नवीन शब्द उच्चारातील बदलासह. आता पाहूया संधीचे प्रकार. मराठीमध्ये मुख्यतः 3 प्रकारच्या संधी आढळतात. त्या म्हणजे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर चला आता ही प्रत्येक संधी सविस्तरपणे अभ्यासूया. पहिली संधी म्हणजे स्वर संधी. स्वर संधी म्हणजे एकमेकांत मिसळणारे दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतात तेव्हा तो स्वर संधी होतो. उदाहरणार्थ, विद्या अधिक आलय, येथे विद्याचा शेवट आ आणि आलयची सुरुवात आ असे आ हे दोन स्वर एकत्र येत आहेत आणि नवीन शब्द तयार होत आहे विद्यालय. याला स्वर संधी असे म्हणतात. यानंतर आपण व्यंजन संधी बघणार आहोत. एकमेकांत मिसळणाऱ्या दोन वर्णात जेव्हा पहिला वर्ण व्यंजन असतो तेव्हा तो व्यंजन संधी होतो. दुसरा वर्ण व्यंजन, मृदुवर्ण किंवा स्वर असला तरी चालते. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर दिक अधिक विजय, यामध्ये व्यंजन आणि मृदुवर्ण हे एकत्र आलेले आहेत. यातून दिग्विजय हा नवीन शब्द तयार होतो. यालाच आपण व्यंजन संधी असे म्हणतो. यानंतर आपण विसर्ग संधी बघणार आहोत. एकमेकांत मिसळणाऱ्या दोन वर्णांत जेव्हा पहिला वर्ण विसर्ग असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा तो विसर्ग संधी होतो. याचं उदाहरण आपण जर बघायला गेलो तर नभोवाणी, यामध्ये नभ अधिक वाणी, यातून हा नभोवाणी हा शब्द तयार झाला. यात पहिला वर्ण विसर्ग तर दुसरा वर्ण व्यंजन आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण जर यातलंच आपण बघितलं तर ते आहे दुरात्मा. यामध्ये दु अधिक आत्मा, पहिला वर्ण विसर्ग आणि इथे दुसरा वर्ण स्वर आहे. यातून दुरात्मा हा शब्द तयार झाला. याला विसर्ग संधी असे म्हणतात. मित्रांनो, संधीचे 3 प्रकार आपण बघितले: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. नक्कीच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओतून संधी समजल्या असतील. मित्रांनो, आज आपण संधी म्हणजे काय आणि संधीचे प्रकार शिकलो. मित्रांनो, तुम्हाला हा शैक्षणिक व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि शिकून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.